हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज, हर हर। वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मायोगपीठे तटे भीमरत्या, वरपुंडलिकाय दातु मुनीन्द्रे, समागस्ततिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। सर्वमङ्गल्यमाङ्गल्यं शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमस्तुते। कैलासरानां शिवचन्द्रमूले, फणीन्द्रमाता मुकुटधारी, कारुण्य सिंधु भवदुःखहारे, तुझविन शंभो मज कोण तारी। सदा सर्वदा योग तुझा गणावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे आता। जय जय रघुवीर समर्थ, पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज, हर हर। आज आपण श्री शिवमहापुराण या ग्रंथामधील शेवटच्या अध्यायाकडे वळत आहोत। वायव्य संहिता या ठिकाणी सुरू आहे आणि जवळजवळ सगळ्या या संपूर्ण कथेमध्ये आपल्याला शिवाचे अवतार या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि म्हणून हा शेवटच्या टप्प्याकडे जात असताना भगवान प्रभू हे शिवाचे महास्तोत्र आहेत। ह्या महास्तोत्राचं वर्णन या ठिकाणी आजच्या कथेमध्ये आहे। अध्याय 31 सार्थ शिव महास्तोत्र। श्री गणेशाय नमः। उपमन्युर्वाच स्तोत्र वक्ष्यामि ते कृष्ण पच्चावरण मार्गता, योगेश्वरमिंद पुण्यकर्म येना समाप्यते। उपमन्यू म्हणाला, श्रीकृष्णाजी आता मी पंचावरण पद्धतीने केल्या जाणाऱ्या स्तोत्राचे वर्णन करणार आहे आणि त्यामुळे पुण्यकर्म पूर्ण रूपाने संपन्न होते।
जय जय जगदेकनाथ शंभो प्रकृती मनोहर नित्य अस्तित्व स्वभाव अतिगत कलुक्ष प्रपंचावाचामपि मनसा पद्वे मते तत्वज्ञामहा। हे शंभो, तुम्ही संपूर्ण विश्वाचे स्वामी आहात, चिन्मय आहात, प्रकृती स्वभावाचे आहात। तुमचे निर्मळ तत्व मन आणि वाणीच्या पलीकडचे आहे। तुमचा जय जयकार असो। स्वभाव निर्माला भोग जय सुंदरचे तिष्ठतः स्वात्मतुल्य महाशक्ते जय शुद्ध गुणार्णवा। तुम्ही स्वभावतच निर्मळ आहात। तुमची सर्व गती परम सुंदर आहे। तुमच्या महाशक्तीला दुसऱ्या कशाची उपमा देता येत नाही। तुम्ही कल्याणकारी आहात, गुणांचे महासागर आहात। तुमचा जय असो। अनंत कांते संपन्न जया सदृश्य विरग्रहा अतर्क्य महिमाधार जयानाकुळ मंडळ। तुम्ही परम तेजाने संपन्न आहात। तुमच्या विग्रहाला तुलना नाही। तुमचा जय असो। तुम्ही सर्व वैभवाचे आधार आहात। शांतिमय मंगळाचे निकेतन आहात। तुमचा जय असो। निरंजन निराधार जय निष्कारण दया निरंतर परमानंद जय निवृत्ते कारण। तुम्ही पूर्ण वेळ निर्मळ आधार रहित आणि कोणत्याही कारणाशिवाय प्रगटणारे आहात। तुमचा जय असो। तुम्ही परमानंद स्वरूप आहात। तुम्ही शांती सुखाचे साधन आहात। तुमचा भगवान जय असो। जयाते परमेश्वर्य जयाते करुणास्पदा जय स्वतंत्र सर्वस्वा जया सदृश वैभवा। तुम्ही पूर्ण ऐश्वर्याने सुशोभित आहात। तुमचे हृदय करुणेने पूर्ण भरलेले आहे। तुमचा जय असो। तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र आहात। तुम्ही सर्वश्रेष्ठ वैभवशाही आहात। भगवान तुमचा जय असो। जयावृत्त महाविश्व जयानावृत्त केनचित्त जयोत्तर समास्या जयांतर निरंतर। तुम्ही सर्व विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहात। तुम्ही कशानेही व्याप्त नाही। तुमचा जय असो। तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात। तुमचा जय असो। जया ज्वत्व जया शूद्र जया क्षत जया व्यय जयामेव जया माय जया भव जया मल। तुम्ही खरोखर अद्भुत आहात। तुम्ही महान आहात। तुम्ही निर्विकार आहात। तुम्ही अविनाशी आहात। तुम्ही अप्रमेय आहात। तुम्ही माया रहित आहात। तुम्ही निर्मळ असून तुम्ही अजन्म आहात। तुमचा जय असो। महाभुज महासागर महागुण महाकथ महाबल महामाय महारस महारथ। तुमच्या भुजा मान आहेत। तुम्ही साऱ्या विश्वाचे महासागर आहात। तुम्ही महान आहात, गुणवान आहात, बली मायावी रसिक योद्धा आहात। तुमचा भगवान जय असो। नमः परमदेवाय नमः परमहेतवे नमः शिवाय शांताय नमः शिवतरायते। तुम्ही परमदेव आहात। तुम्हाला सर्व भावे नमस्कार। तुम्ही परम कारण आहात। तुम्हाला नमस्कार। तुम्ही शांत आणि सुखकारक आहात। तुम्हाला नमस्कार असो। तुम्ही परम कल्याणकारी आहात। तुम्हाला नमस्कार असो। तद्दधिनिमित्य कृष्णन जगद्दिवा ससुरासुरम। देव आणि असुर यांच्यासह हे संपूर्ण विश्व
तुमच्या अधीन आहे. अतस्तव दोहितात्माज्ञा क्षमते कोणती तितू तुम्हा. हे शिवजी, तुमच्या आज्ञेचे उल्लंघन करण्यात या जगात कोणीही समर्थ नाहीये. अजयपुर पुनर्जन्म नित्य भवदेक समाश्रय भवान तो गृह्णास्म्य पार्थित सन्मय चतु. खरोखर हा सेवक तुमच्याच आश्रित आहे, म्हणून तुम्ही याच्यावर अनुकृपा करा. याने प्रार्थना करून मागितलेली वस्तू याला प्राप्त करून द्या. जयांबिके जगत्मार्त जय सर्व जगतमयी जयानवैद्ये कशरे जयानुपमे विग्रहे. हे अंबिके, तुझा जय जयकार असो. तू जगतमाता आहेस. संपूर्ण विश्व हे तुझे स्वरूप आहे. तू अलौकिक ऐश्वर्याने संपन्न आहेस. तुझे शरीर अनुपम्य आहे. तुझा सुद्धा जय जयकार असो. जय वाढव्यम्ना सातित्य जयाचे दुहानंद भजिके जय जन्म जराईने जय कालोंतरोत्तरे. तू मन आणि वाणी यांच्या पलीकडे आहेस. तुझा जय असो. तू अज्ञानरूपी अंधकार नाहीशी करणारे आहेस. तू जन्म जरारहित आहेस. तुझा जय हो. तू काळापेक्षा महान शक्ती आहेस. तुझा जय हो. जयानेक विधानास्ते जय विश्वेश्वर प्रिये जय विश्वसुराराध्य जय विश्वविजृंभिन्ने. तू विविध प्रकारच्या विधानामध्ये स्थित आहेस. तू विश्वनाथाची प्रियोत्तम पत्नी आहेस. सर्व देव तुझी आराधना करतात. तू संपूर्ण जगाचा विस्तार करणारे आहेस. तुझा जय असो देवी. तुझा जय असो. जय मंडदिंडा जय मंडलपिके जय मंडाचरित्रे जय मंडीदायिनी. तू मंगलमय व दिव्य आहेस. तू मंगलाचा वर्षाव करणारे आहेस. तुझे चरित्र मंगलमय आहे. तू सर्व प्रकारे मंगल करणारे आहेस. तुझा जय असो. हे देवी, तुझा जय असो. नमा परकल्याणम गुणसंचय मूर्ते त्वत्वा खलु समुत्पन्न जगत्वयावालियते. तू परम कल्याणमय गुणांची मूर्तीच आहेस. हे संपूर्ण जगत तुझ्यातून उत्पन्न झाले आणि तुझ्यातच विलीन झाले. देवी, तुझा जय असो. त्वद्विनात्ता फल दाक्षोमीश्वरा पिनच शंकुयात जन्म प्रभूते देवेशी जनो यत्वतु पाच्छेतः. तुझ्या कृपेशिवाय फळ देणारा ईश्वरी समर्थ नाही. हा भक्त तुला जन्मापासून शरण आलेला आहे. अतो यस्य तव भक्तास्य निर्वर्तय मनोरथा महा पच्चवक्नोत्र दशभुजा शुद्ध स्फटिकांच निभा. तू या भक्ताचे मनोरथ पूर्ण कर. तुला 5 मुखे आणि 10 हात आहेत. तुझे अंगकांती स्फटिक मण्याप्रमाणे निर्मळ आहे. वर्ण ब्रह्म काल देहो देव सकल निष्कलक शिवमूर्ती समारूढा शांततिता सदाशिवा भक्ता मर्याचित्तो महा पार्थितच्छ प्रच्छयतु. ब्रह्म आणि कला हे तुझे विग्रह रूप आहेत. तुम्ही सकळ आणि निष्कळ देव आहात. तुम्ही शिवमूर्तीमध्ये सदैव व्याप्त असता. शांतातील पदामध्ये विराजमान असलेले सदाशिव तुम्हीच आहात. मी भक्तिभावाने तुमची पूजा केली आहे. तुम्ही माझे कल्याण करा.
सदा शिवाड मारुडा शक्तिरिच्छा शिवारया जनने सर्व लोकांना प्रयच्चतु मनोरथमा. शिवजींच्या अंकावर स्थित असलेली इच्छाशक्ती स्वरूपिणी आणि सर्व लोकांची माता शिवा देवी, तू माझे मनोरथ पूर्ण कर. शिवयोदर्ते तु पुत्रो देवो हैरम सन्मुखो शिवानुभाव सर्वज्ञो शिवज्ञानामूर्ताशिनी. गणेश आणि कार्तिकेय हे शिवपार्वतीचे पुत्र आहेत. त्यांचे एकमेकावर प्रेम आहे आणि ते शिवजीसारखेच प्रभावशाली आहेत. शिवज्ञान अमृताचे सेवन करणारे आहेत. तुप्तो परस्परा स्निग्धो शिवाभ्या नित्य संस्कृतो संस्कृतोच्च सदा दयो ब्रह्मदोस्त्रिये दसरप्ये. ते तृप्त राहणारे आहेत. ते शिव आणि शिवा यांची नेहमी भक्ती करतात. ब्रह्मादी देव त्यांचे नेहमी पूजन करतात. सर्व लोक परिणात्राणम कस्तुभ्यंतु देतो सदा स्वच्छावतार कुर्वंतो सावस्व भेदधेर नरकेशः. ते दोन्ही बंधू सर्व लोकांचे रक्षण करण्यास नेहमी तत्पर असतात. आपल्या विभिन्न अंशांनी अनेक अवतार धारण करतात. ताविमो शिवयो पाश्य नित्यमिथ्य मयार्चितो तयोरात्मा पुरस्कार पार्थित मी प्रयच्छाताम. शिव आणि शिवा समेत मी त्यांचे नित्य पूजन केले आहे. त्यांचे ज्ञानाने ते दोघे आमचे मनोकामना पूर्ण करोत. शुद्ध स्फटिक संकाशमी शानाक्य सदा शिवमः बुद्ध्वाभिमानिनी मूर्ती शिवस्य परमात्मनः. जो शुद्ध स्फटिक मण्यासमान निर्माण ईशान नावाने प्रसिद्ध व सदैव कल्याण स्वरूप परमश्रेष्ठ शिवजींच्या मस्तकाचे स्वाभिमानी आहेत. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज गोपाळ कृष्ण भगवान की जय. हर हर